आंदोलकांनी पोलिसांवर खुर्च्या फेकल्या। 14 आमदारांच्या निलंबनाविरुद्ध हे सगळे आंदोलन करत होते। वही ओडिशामधली दृश्य आहेत। ओडिशामध्ये पोलीस आणि काँग्रेस आंदोलकांमध्ये झटापट झालेली आहे। याबद्दलचे अपडेट जाणून घ्या तर सोमेश कोलगे आपल्या सोबत आहे। सोमेश, ओडिशात ही परिस्थिती नेमकी का उद्भवली आहे? नक्कीच दीपक, महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून भुवनेश्वरला ओडिशा विधान भवनाबाहेर काँग्रेसने आंदोलन केले आणि विशेष म्हणजे बऱ्याच वर्षांनंतर काँग्रेस इतक्या आक्रमकपणे आंदोलन करताना पाहायला मिळाली आहे ओडिशा राज्यात। आणि यापूर्वी पटनायक यांचं सरकार असताना आणि त्या आधीपासून काँग्रेसचं इतक्या मोठ्या प्रमाणावर आंदोलन झालं नव्हतं। आता 14 वॉटर कॅनन तिथे आणलेले आहेत आणि त्यामार्फत पोलीस परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करतात। सोमेश, आता परिस्थिती नेमकी कशी आहे? नक्कीच आता 14 वॉटर कॅनन तिथे आणलेले आहेत, त्यामार्फत पोलीस एकूण परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करतात। त्यासोबतच एकूण महिला सुरक्षा आणि सुरक्षाकर्मी आणि 14 काँग्रेसी विधायक जे 14 काँग्रेसचे आमदार आहेत त्यांचं निलंबन केलं गेलेलं आहे आणि त्या निलंबनाच्या अनुषंगाने तिथे हा संपूर्ण प्रकार घडला होता। त्या विरोधात ही प्रदर्शन केलं गेलं होतं आणि त्या प्रदर्शनादरम्यान मोठ्या प्रमाणावरती ऍक्शन पाहायला मिळते पोलिसांच्या बाजूनी आणि त्यासोबतच आंदोलकांच्या बाजूनी सुद्धा। आता परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करतात यंत्रणा। सोमेश, या सगळ्या प्रकरणी सरकारची भूमिका काही कळू शकलेली आहे का? 14 आमदारांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। महिला सुरक्षेचा देखील एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे। नक्कीच 14 आमदारांचं निलंबन करणं हा मूळ मुद्दा होता। विधानसभेमध्ये ओडिशाच्या काही विषयांवरून वादांच्या नंतर तिथल्या आमदारांचं निलंबन झालं। आपण अजून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की 2 दिवसांपूर्वी कर्नाटकमध्ये सुद्धा काँग्रेसचं सरकार आहे आणि तिथे भाजपच्या आमदारांचं निलंबन झालं होतं। तर कुठेतरी तिथल्या आमदारांच्या निलंबनानंतर ओडिशामध्ये काँग्रेसी आमदारांचं निलंबन भाजपच्या सरकारच्या बहुमताच्या विधान सभेत झालं आणि त्या अनुषंगाने आज हे विरोध प्रदर्शन होतं आणि त्या निदर्शनामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती फौजफाटा हा परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लावावा लागलाय। सोमेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। यानंतर दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा पाहूया 100 हेडलाईन्स।